पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरिसीन भजत दैवहत. अनंत वाचाळ बरडती बरड, तया कैसेनी गोपाळ पावे हरी. ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निदान, सर्वागटी पूर्ण एक नांदे. श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. देवे दिला देह भजन गोमटा, या तुकुक्तीप्रमाणे हा सुंदर मानव देह भगवत भजनासाठी दिलेला आहे. पण ते भजन न करता मुद्दामच विचारासक्त बनून राहणे म्हणजेच पर्वताप्रमाणे महान व जड पातक करणे होय. भक्त झालेला असेल व पूर्वीची पापे शिल्लक असतील तर नष्ट होतील, पण अभक्ताची पापे मात्र नष्ट न होता उलट वज्रलेप म्हणजेच वज्राप्रमाणे कठीण होतात. श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून अभक्ताविषयी सांगतात, नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरिसीन भजत दैवहत. ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवत भक्ती नाही ते पतित म्हणजेच दुष्कर्माने शापित असल्यामुळे अभक्त झालेले आहे. ते दुर्दैवाने मारलेले असल्यामुळे मुद्दामच हरीचे भजन करीत नाही. अशा अभक्तांना गोपाळाची प्राप्ती का होत नाही त्याचं कारण श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणातून सांगतात, अनंत वाचाळ बरडती बरड, तया कैसेनी गोपाळ पावे हरी. असे वाचाळ लोक देवाचे भजन न करता अगणित व्यर्थ बडबड करीत असतात. मग अशा लोकांना गोपाळ हरीची प्राप्ती कशी होईल? श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान, सर्वागटी पूर्ण एक नांदे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला प्रमाणभूत असलेला म्हणजे प्रत्यक्ष अनुभवास आलेला जो आत्मा तोच माझे खरे धन आहे. कारण केवळ तो आत्माच वस्तुमात्रामध्ये पुरत्वाने भरलेला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचे चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील.